यावर्षी डीपीसीला जवळपास 748 कोटी रुपये मिळाले. 748 कोटी रुपयाचं डीपीसीचं अनुदान यावर्षी मिळालं आहे. आणि त्यामुळे एसटी, एससीपी, टीएसपी, जनरल यातनं आपल्याला जे आता मी कलेक्टर आणि सीओ आणि महानगरपालिका कमिशनरला सांगितलं, आमच्या विधानसभा सदस्यांना विनंती केली आहे, यावर्षी रस्ते वगैरे आम्ही सरकारकडनं आणू, ते बजेटमध्ये काम करू. पण महत्वाचं काय, तर महत्वाचं शिक्षण, एज्युकेशनवर खर्च झाला पाहिजे, आरोग्यावर खर्च झाला पाहिजे, स्वच्छतेवर, घनकचरा व्यवस्थापनावर खर्च झाला पाहिजे, सीसीटीव्ही सर्व्हिलन्स झालं पाहिजे. या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षेच्या याच्यात आज मी कायदा सुव्यवस्थेची बैठक घेणार आहे. आज मी याच्यासाठी चालू आहे, कायदा सुव्यवस्थेची बैठक. पुढील जे सण त्योहार आहेत, सणवार आहेत, आता सणवार सुरू झाले, रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे, 14 एप्रिल आहे. तर पुढच्या काळात पोलिसांचा काय तिथे व्यवस्थापन झालं आहे आणि पोलीस खात्याचं रिस्ट्रक्चरिंग करणे, याच्यावरही आम्ही आराखडा तयार करणार आहोत. आज पोलिसांचे पोलीस स्टेशन खूप दूर दूर आहे, ते जवळ करणे, ग्रामीण भागातली पोलीस स्टेशन खूप दूर आहेत, त्यांचा जवळ त्याचा व्यवस्था करणे, काही पोलीस स्टेशनची वाढ करणे, काही रिस्ट्रक्चरिंग करणे, दूर पडतं जवळ पडतं, थोडं जरा त्याच्याही आम्ही आज करणार आहोत. या ठिकाणी जलसंधारणाला जास्त लक्ष देणार आहे. जेवढे जुन्या काळात मला वाटतं जे स्ट्रक्चर तयार झालंय जुन्या काळात, किती स्ट्रक्चर आपल्याकडे आहे एकूण जलसंधारणाचे? जुने जेवढे 30-40 वर्षात जेवढे बंधारे बनवले आहेत ते वाया गेले आहेत. तेवढा खर्च झाला, तो खर्च वाया जाऊ देणार नाही. जसं नागपूर जिल्ह्यामध्ये 12,000 स्ट्रक्चर आहे, 12,000 जे स्ट्रक्चर म्हणजे 30 वर्षापासून बांधले आहे, पण आता कोणी लक्ष दिलं नाही. त्याच्यावर 2 लाख, 3 लाख, 4 लाख खर्च केले. तर जुने स्ट्रक्चर जेवढे बांधले आहे जलसंधारणाचे, त्यावर थोडा पिचिंग करून, त्याला थोडा बंडिंग करून, त्यावर जर जाळी टाकली तर मोठ्या प्रमाणावर अमरावती जिल्ह्यामध्ये जलसंधारणाची जी पाणी आहे ते पाण्याचा पातळी वाढू शकते. यावर्षी आम्ही विचार करतोय की संपूर्ण जलसंधारणाचे स्ट्रक्चर चांगले करायचे. 31 रुपये खोलीकरणाचा रेट आलाय. संपूर्ण स्ट्रक्चरपासून 500 मीटर नाला खोलीकरण करणे, म्हणजे असा एकही बंधारा नको ज्या ठिकाणी पाणी थांबलं नाहीये. आणि व्यवस्थित जुना स्ट्रक्चर झालाय तर त्याला थोडा पिचिंग करणे, त्याला बंडिंग करणे, वरून जाळी लावणे, म्हणजे त्याला एकदम काही होणार नाही किती पूर आला तरी, असं आम्ही एक तयार करतोय. आणि ते पूर्ण जलसंधारण यावर्षी अमरावती जिल्ह्याचं करायचं आहे.